बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव बदलून आता राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेलं आहे। मी सध्या त्याच ठिकाणी उभा आहे ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव आता राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्यात आलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातलं हे सर्वात मोठं शासकीय महाविद्यालय आहे जे शासनानं याचं नाव बदलून आता राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठेवलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला आणि दर्जेदार परवडणारं वैद्यकीय सुविधा मिळावी तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या संधीसुद्धा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने बुलढाणा येथे 100 विद्यार्थी क्षमतेचं नवीन शासकीय महाविद्यालय या ठिकाणी मंजूर करण्यात आलं होतं। सोबतच 430 खाटांचं रुग्णालयसुद्धा स्थापन करण्यात आलं होतं आणि त्याची सुविधासुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून सुरू आहे। राजमाता जिजाऊ यांचा जन्मसुद्धा याच बुलढाणा जिल्ह्यात झालेला असल्याने आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या मातोश्री होत्या। त्यामुळे त्यांनी आपल्या दूरदृष्टी आणि संस्कारक्षम व्यक्तिमत्व आणि दृढ नेतृत्वाच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली होती। त्या स्त्रीशक्तीचे प्रेरणास्थान मानलं जातं। त्यांच्या कार्यामुळेच समाजामध्ये नैतिक मूल्य आणि अत्यंत पूजनीय असून त्या स्त्रीशक्तीचे प्रेरणास्थान असल्यामुळं या बुलढाणा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं नाव देण्यात यावं अशा पद्धतीचा शासन निर्णय सध्या निघालेला आहे। गेल्या अनेक वर्षाची जी मागणी होती जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांची त्यांची ती मागणी आता शासन निर्णयाने या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि आता राजमाता जिजाऊ वैद्यकीय शासकीय महाविद्यालय या नावाने हे वैद्यकीय महाविद्यालय ओळखलं जाणार आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।